लय काम आहे बाई, खुरपायचं पडलंय तिकडं. गोव्याला गेले होते, सगळं खुरपायची तशीच राहिली जेवारी. हिचं कस काय फोन आला? नक्की हिला गोव्यात विचारायचं असेल, हिला बी जायचं असेल. आता मी गेलते, माझं बघून लगेच निघन. हॅलो, बोल की बाई. कशाचं काय तुला सांगू, तू झांजी तू जाताना नीट जा बाई. आम्ही गेलो होतो तिकडे डाल्फिन आणि बिल्फिन नाही का म्हणलं तू, समुद्रामध्ये मी गेले होते 50 किलोमीटर मध्ये. आणि तिथं काय झालं माहिती का? आता तुला वाटतं मी फेकाफेकी करते काय, मी तुला खरं आहे का खरं ते सांगते. आता तिथं समुद्रामध्ये आमची एकटीच झांज होती म्हणून कुणाला माहित नाही, पण मला माहिती. आणि आमच्या सोबतच्या 4-5 जेवढे झांजीत माणसं होते का त्यांना माहिती काय घडलं आमच्या सोबत. गेलो तर आम्ही तिकडं मध्ये झांज बघायला, तिकडं मोठं काय काय होतं बघायला. आणि मध्ये काय झालं, पलटली ना बोट. मी डबकुनी खाली, मी जशी झांजीतून खाली पडले का तसेच माझ्या अंगावर डाल्फिन, शार्क म्हणजे चौकून असे 15 मासे माझ्या झडपी मारित होते. मी अशी अशी दणकुनी बुक्की दिली फायटर सारखी. मासा असा उताना पाताळा होऊन तिकडे जाऊन पडला. लगे बाकीचे मासे बी थोडे महाग सरकले. आणि म्हणते त्यांनी मनात विचार केला असं, ही नक्की काहीतरी आहे. आणि ते बी महाग सरकले. मग मी बका सगळ्या माशांना दिले दणके, सगळे असे लांब निघून पडले. आणि मग कशाचं काय, मी आले वरी. झांजीतले जे बाकीचे लोक होते त्यांनी अशा टाळ्या वाजवल्या होत्या, मला टाळ्या वाजवल्या होत्या. आणि पुन्हा गेलो तर आणखीन थोडं पुढं एवढी मोठी लाट आली, डोंगरा एवढी पलटली आमची सगळ्याची झांज. सगळे झांजीतून माणसं खाली पडले, पण मी स्वतः त्या माणसांना सगळ्या वाचवलं. अशा माणसं खाली डुबायचे, मी असं त्यांच्या मानाला धरायचे, वरी काढायचे, झांजीत पटकायचे, मानाला धरायचे, वरी काढायचे, झांजीत पटकायचे. मी जवळपास आमच्या झांजीतले 10 लोक वाचविले. 10 म्हणजे मी कुणाला डुबून दिलं नाही. सन इकडं तिकडं हिंडायचे, माणसं पकडायचे, झांजीत टाकायचे. मी अशी तिकडे आले होते का गोव्याच्या किनाऱ्यावर, ते मला असे शबासकी देत होते लोक. तू कोण आहेस नेमकी, तू जलपरीस, तू मासा आहेस, तू खरंच हायस कोण, असं मला विचारित होते. तू एवढ्या जणांना वाचविलं, एवढ्या जणांचा जीव. आता तुला वाटतं मी फेकाफेकी करते का काय म्हणून. बाई लई डेंजर असतंय. माझ्यामुळे आज एवढे जण वाचले. आणि मासे तर आता मी समुद्रावर असा पाय जरी ठेवलं का, मासे तर मला बघून असे टर कापते ते. असे असले का मासे ते पार तिकडं मध्यभागी समुद्रात जाऊन लपून बसत येते गुहेमध्ये, माहिती का. काही सोपं आहे का काय बाई तिकडं जाणं, लय अवघड आहे. आणि तिकडं माहिती का फॅशन असते, फॅशन मध्ये कसं असतंय माहिती का, लय भारी कपडे घालावं लागतात. आता मी तुला नंतर सांगते, मला आता काम आहे, मी चालले, ठेवू का. हो.